देवाची स्तुती असो आणि त्याच्या नावाला मान महिमाने गौरव असो. मंडळी, आज परत या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे. आज आपली प्रत्यक्ष भक्तीसुद्धा होत आहे माहीम येथील हॉलमध्ये. पण परत जे येऊ शकत नाही किंवा वेगळ्या ठिकाणावरून आपल्या भक्तीला नियमित जोडल्या जात असतात, त्यांच्यासाठी आपण यूट्यूब चॅनलची भक्ती नियमित करत आहोत. आणि म्हणून आज ही भक्ती आपल्या सर्वांसाठी परत यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणि नक्कीच आजची भक्तीसुद्धा परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आजची भक्ती एक विशेष भक्ती आहे, कारण हा सप्ताह जो आहे संपूर्ण जगभरामध्ये थँक्स गिव्हिंग म्हणून किंवा उपकार स्मरणाचा, परमेश्वराच्या उपकार स्मरणाचा सप्ताह म्हणून पाळला जातो. आपल्या भारत देशात सुद्धा आणि आपल्या मंडळांमध्ये सुद्धा गृहसण आणि त्याचप्रमाणे हंगामाचा सण या दिवसामध्ये आपण साजरा करत असतो. आपल्या मंडळीमध्ये नियमित आपण हंगामाचा सण साजरा करत असतो, पण कोविडमुळे गेल्या 2 वर्षामध्ये होऊ शकला नाही. यावर्षीसुद्धा आपण प्रत्यक्ष तो साजरा करू शकत नाही. पण देवाचं उपकार स्मरण आपण नेहमी आपल्या जीवनाच्या द्वारे आणि अनेक अनेक माध्यमांच्या द्वारे आणि सेवेच्या द्वारे आपण करू शकतो. आणि देवाची स्तुती असो, कारण परत परमेश्वराने आपल्याला इथपर्यंत सांभाळलेलं आहे. त्याच्या सर्व गोष्टी पुरवलेल्या आहे आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. आजची भक्तीसुद्धा परमेश्वर एक विशेष आशीर्वादाने आपल्याला भरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण त्याचे आभार मानूया. या भक्तीमध्ये आपण त्याच्या चरणी लीन नम्र नतमस्तक होऊया आणि त्याची प्रार्थना करू. चला आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, सर्वप्रथम आम्ही खूप तुझे आभार मानतो तुझ्या उपकारांच्या बद्दल. होय देवा, आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी तू आमचं सहाय्य करता झालेला आहे. होय देवा, प्रत्येक दिवस तुझे उपकार आम्हावर झालेली आहे. त्याची परतफेड आम्ही करू शकणार नाही, पण नक्कीच देवा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि त्याचं स्मरण करतो. हे दिवस प्रभू देवा तुझे उपकार स्मरणांचे आहेत. आणि म्हणून आजची भक्ती देवा विशेष आम्ही तुझं उपकार स्मरण करत आहोत. आजच्या भक्तीमध्ये जे प्रिय लोक जोडल्या गेलेले आहेत त्या सर्वांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. नवे देवा, आम्ही सर्वजण तुझ्या चरणी लीन नम्र होतो आणि प्रार्थना करतो आणि मागतो देवा की आजच्या भक्तीच्या द्वारे तुझा आत्मिक लाभ आम्हा प्रत्येकाला होऊ दे. आणि परत देवा, आज आजच्या भक्तीने, आजच्या वचनाने, आजच्या गीताच्या द्वारे एक नवीन आशीर्वादाचा अनुभव तू आम्हाला दे, अशी प्रार्थना मी करतो देवा. ही भक्ती, हा समय आम्ही सर्वजण तुझ्या हातात समर्पित होतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या भक्तीमध्ये एक स्तोत्र आपण वाचन करणार आहोत आणि स्तोत्र 138 हे स्तोत्र वाचण्याचं कारण असं, याचं शीर्षक जे आहे, परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल उपकार स्तुती. जसं मी सांगितलं की देवाचे उपकार स्मरण करण्याचे हे दिवस आहे. आणि म्हणून चला तर हे स्तोत्र आपण वाचन करूया. परमेश्वराच्या मनापासून आपण उपकार स्मरण करूया. स्तोत्र 138. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन. देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गायन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास व मला हिंमत दिलीस. तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवर सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो. परमेश्वर, माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडून देऊ नकोस. देव त्याची वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या भक्ती गीताकडे आपण जाणार आहोत. आज एक परत हिंदी गीत आहे जे आपण नियमित आपल्या चर्चमध्ये गात असतो. प्रभूची प्रार्थना ती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना ती आहे.
आणि ज्याचे शब्द आहेत, ए बाप आसमानी आली मकाम तेरा. त्यामध्ये त्याने रोज आम्हाला जो पुरवठा केलेला आहे त्याबद्दल स्तुती आहे. रोजची भाकर त्याने आम्हाला दिली त्याबद्दलची आभार त्यामध्ये आहे. आणि परत त्या गीतामध्ये आपण गातो की जेकडं आहे की ज्यामध्ये प्रार्थना परत परमेश्वराकडे केली आहे की जारी रहे हमेशा ये इंतजाम तेरा. होय, आजच्या ह्या दिवशी परमेश्वराचे उपकार स्मरण करूया आणि त्याच्या चरणी प्रार्थना आपण करूया गीताच्याद्वारे की परमेश्वरा आजपर्यंत जो पुरवठा तो आम्हा सर्वांना केलेला आहे, यापुढे तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा आणि तुझ्या सर्व आशीर्वादाचा पुरवठा आम्हा सर्वांना, आमच्या परिवारांना यापुढेही तू दे. आणि नक्कीच हे गीत आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचं आणि आशीर्वादाचं झाल्याशिवाय राहणार नाही. चला या गीतामध्ये आपण सामील होऊया.
प्रभूचरणी आपली नित्य हीच प्रार्थना राहील की परमेश्वरा, तुझ्या आशीर्वादाचा हा पुरवठा आम्हा सर्वांना नित्य यापुढेही असू दे. आज आपल्या भक्तीमध्ये देवाचं वचन आपले ज्येष्ठ बाळासाहेब रेव्हरेंड डॉक्टर प्रमोद अघमकर हे घेऊन येत आहे. आणि आजच्या हे विशेष रविवारी थँक्स गिव्हिंग निमित्ताने, देवाच्या उपकार स्मरणाच्या निमित्ताने विशेष संदेश आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चला तर आपण आपले कान परमेश्वराच्या वचनाकडे लावूया, आपले नेत्र आपण देवाच्या वचनाकडे यावेळेस लावूया. मला आशा आहे की आजची वचने आपल्या सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. शालोम. देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. ह्या दिवसामध्ये वर्तमानपत्रातून किंवा इंटरनेटवर आपण एक शब्द ऐकला असेल किंवा वाचला असेल आणि तो म्हणजे थँक्स गिव्हिंग डे किंवा थँक्स गिव्हिंग. त्याचा मराठीमध्ये शब्दशः अर्थ असा आहे की उपकार स्मरण करण्याचा किंवा उपकार मांडण्याचा दिवस. फार सुंदर त्याच्यामध्ये विषय आहे आणि फार सुंदर अर्थ आहे आणि फार झपाट्यानं अ, हा जो विचार आहे किंवा ही जी प्रथा आहे, ही सर्व जगात आता पसरत आहे आणि लोकप्रिय झालेली आहे. आणि विशेष रीतीनं पाश्चात्य देशामध्ये म्हणताना अमेरिकेमध्ये ही 150 ते 200 वर्षापूर्वी सुरू झाली. 2 गटाचे लोक, 2 वेगवेगळ्या देशाचे आणि संस्कृतीचे लोक शेवटी एकत्र आले आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असं म्हणतात. फार सुंदर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या लोकांच्यामध्ये, कुटुंबांच्यामध्ये हे चालूच असतं, की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला फार मोठी मदत केली, शिक्षक असतात त्यांनी फार चांगल्या रीतीनं आपल्याला शिकवलं. अजून काही लोक असतात, आई-वडील असतात, आपण त्यांचे उपकार विसरत नाही आणि ते विसरू नये. आणि त्यासाठी ही प्रथा नंतर पूर्णपणे स्वीकारण्यात आली आणि आता तर एक ती राष्ट्रीय सुटी झाली. आणि ह्या सुटीच्या निमित्तानं लाखो लोक, करोडो लोक प्रवास करतात, एकमेकांच्या भेटीला जातात, कुटुंब एकत्र येतात, सुंदर जेवणं, खावणं आणि वेळ घालवतात आणि कुटुंब या नात्यानं एक प्रकारे हा सणच ते पाळत असतात. म्हणजे जी एक छोटीशी गोष्ट 200, 150-200 वर्षापूर्वी सुरू झाली, ती आता एका सणाच्या रूपात त्याचं रूपांतर झालेलं आहे. किती सुंदर हा इतिहास आहे. परंतु हे सगळं करीत असताना म्हणजे त्याच्यात आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु हीच गोष्ट हजारो वर्षापूर्वी जर मी तुम्हाला सांगितली, तर आपल्याला करायला सांगितली, आभार मानायला सांगितलेत, तर आपणास नवल वाटू नये. कारण ते आपल्याला पवित्र शास्त्र बायबल ह्या ग्रंथामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहूनच ठेवलेली आहे. आणि ती कशाप्रकारे करायची, कशाप्रकारे आभार मानायचे, ते सुद्धा त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे दाविदाने. विशेष रीतीनं स्तोत्रसंहिता हे जे पुस्तक आहे, हे ह्या बाबतीतच आहे. पूर्णपणे परमेश्वराचे आभार मानणं, हे त्याच्यामध्ये विशेष करून सांगितलेलं आहे. म्हणजे हा आता एवढा मोठा लोकप्रिय सण झाला, आभार मानण्याचा, प्रगट करण्याचा वगैरे, वगैरे. परंतु त्याच्यामध्ये देव जर नाही, देवाला जर स्थान नाही, तर मग ते पुन्हा एकदा एक सामाजिक घटना घडते. त्या ज्यावेळेस मोठमोठ्या कंपन्या आपापल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती देतात आणि पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचं जे मार्केटिंग स्वरूप आहे मग तेच तेवढ्यापुरतं राहतं. परंतु त्याच्या मुळाशी ह्या ग्रंथामध्ये, ह्या अध्यायांच्यामध्ये सांगितलेलं आहे, की देवाला जर स्थान नसेल, तर तो कितीही चांगला सोहळा जर असेल, तर त्याचं जे आध्यात्मिक स्वरूप आहे, ते निघून जातं. ते मात्र कायम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी म्हणून मी काही वचनं ह्यावेळेस वाचतो आणि ती म्हणजे स्तोत्रसंहिता अध्याय 118. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिल्या वचनामध्ये, की परमेश्वराचे उपकार स्मरण करा. तो चांगला आहे, त्याची दया
सनातन आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. पुढे असं म्हटलेलं आहे, की "तू माझा देव आहेस. मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन." तर आभार मानणे, उपकार मानणे हा आता मोठा सण आहे. परंतु त्यामध्ये देवाचं जे स्थान आहे, हे किती मोठं आहे, हे आपल्याला स्पष्टपणे आता दिसतं आणि ते आपण त्याच्यामध्ये आणायलाच पाहिजे. 118 ह्याच अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये सुंदर वचन आलेलं आहे. दावीद म्हणाला, "तू माझे ऐकले, तू माझा तारक झाला आहेस, यास्तव मी तुझे उपकार स्मरण करीतो." हो, देवाचे उपकार मानायचे. देवाचे आभार मानायचे. नेहमीच आपण मानत असतो आणि मानायलाच पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी एक विशेष रीतीनं कारण त्याने सांगितलेलं आहे. ते असं, की "तू माझे ऐकले" हे एक कारण. दुसरं कारण, "तू माझा तारक झाला आहेस." आणि मग शेवटी तो म्हणतो, "म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो." तर 2 कारणं दाविदाने स्पष्ट रीतीने सांगितलेले आहे, देवाचे उपकार मानण्यासाठी. आणि हे जे दोन्ही कारणं आहेत, ते त्याचे वैयक्तिक आहेत. काय तो म्हणतो, "माझे ऐकलेस, माझा तारक झाला." माझे ऐकले. काय ऐकलं? अर्थात त्याचं स्पष्टीकरण इथं नाही. परंतु थोडासा आपण विचार करू, की कशामुळे त्याने असं म्हटलं, की "हे देवा, तू माझे ऐकले. माझे शब्द ऐकले. माझी वाणी ऐकली. इतकंच केवळ नव्हे, माझी याचना, माझी प्रार्थना ऐकली." असा त्याचा अर्थ आहे. कदाचित तो एक फार मोठ्या संकटात होता. कदाचित अगदी मृत्यू त्याच्यासमोर उभा होता. आपल्याला माहीत आहे, की तो लढवय्या होता आणि तो रणांगणावर गेला असेल आणि शत्रू पक्ष त्याच्या समोर आला असेल आणि आता त्याला वाटलं, की आपलं जीवन संपलं. आता आपल्याला कोणत्याच प्रकारची आशा नाही आहे आणि अशा वेळेस कदाचित त्याने प्रार्थना केली, याचना केली, की "देवा मला वाचव." आणि मग तो म्हणतो, की "हे देवा तू माझे ऐकलेस. माझी प्रार्थना ऐकली." वैयक्तिक कारण त्याचा स्वतःचा अनुभव आहे तो आणि त्या अनुभवाच्या आधारे तो म्हणतोय, की "देवा मी तुझे आभार मानतो. तुझे उपकार स्मरण करतो." मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये काहीतरी असे अनुभव आहेत, की जेणेकरून आपण म्हणू शकतो, "हे देवा तू माझे ऐकलेस." कदाचित आपल्या लेकरांच्यासाठी प्रार्थना केली. कदाचित आपल्याच आजारासाठी प्रार्थना केली, की ज्यावेळेस आपल्याला असं वाटलं, की आता सगळं संपलं किंवा आर्थिक दृष्टिकोनातून आपण संपलो किंवा सामाजिक दृष्टिकोनातून आपलं संपलं आता. आता काही राहिलेलं नाहीये. इथपर्यंत, की आता जगण्यात काही अर्थ नाही, इथपर्यंत कदाचित विचार जाऊ शकतात आणि त्यावेळेस त्याने प्रार्थना केली असावी. ती अशी, की "देवा मला वाचव. माझा सांभाळ कर. मला मार्गदर्शन कर." आणि मग तो म्हणतो, की "देवा तू माझं ऐकलंस." फार सुंदर अनुभव आहे आणि ह्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारावर मग तो म्हणू शकतो, की "देवा मी तुझे उपकार मानतो." मला असं वाटतं, की आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं आपण स्मरण जर केलं, आपल्या आयुष्याचं जर स्मरण केलं, तर आपणही म्हणू शकतो, की देवाने माझं ऐकलं आणि त्यामुळे मग मी देवाचे खूप खूप आभार मानतो. पुढे अजून एक शब्द दाविदाने वापरलेला आहे, तो म्हणतो, की "तू माझा तारक झाला." तारक म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की सोडवणारा. पुन्हा एखाद्या संकटामध्ये, एखाद्या पेचामध्ये एखादी व्यक्ती जर सापडली, तर त्याच्यातून सोडवणारा. आणि हे असे अनुभव पुष्कळांना कुठेही येऊ शकतात. एखाद्या वेळेस एखादा बिझनेस डील होतो आणि त्या डीलमध्ये मग काय होतं, की कोणीतरी कोणाला तरी फसवण्याचा प्रयत्न करतो आणि जवळ फसतो. आणि त्यावेळेस मग सोडवणारा कोणीतरी त्या ठिकाणी मित्र येतो. कदाचित ते पैशाच्या स्वरूपात असेल, अजून कोणत्या स्वरूपामध्ये असेल. त्याच्यातून आपल्याला सोडवणारा, त्या कैचीतून सोडवणारा असा कोणीतरी
आणि म्हणून त्याने त्याला असं म्हटलेलं आहे, की "तू मला सोडवलंस, तू माझा तारक झालास." आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, कौटुंबिक म्हणा, अशा वेगवेगळ्या कचाट्यामध्ये अ, लोकांना काही लोक, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांना पर्वा नसते, की त्यांना कोणत्या प्रकारे, कोणत्या दुःखातून जावं लागेल. अत्यंत स्वार्थी आणि निर्दयी अशा प्रकारच्या कधी-कधी वैचारिक पातळीच्या लोकांच्यामध्ये जर गोरगरीब पडतात, त्यांना सोडवणारा कधी-कधी शेवटपर्यंत कोणीही नसतो. पण दावीद म्हणतो, की "तू माझा तारक झालास, म्हणजे मला सोडवणारा झालेला आहेस." मंडळी, पुष्कळदा आपल्याला तसं वाटतं. आपल्या कदाचित जमिनीच्या बाबतीत आहे, धंद्याच्या बाबतीत आहे, नोकरीच्या ठिकाणी कधी-कधी आपल्याला पकडण्यात येतं, वेगवेगळ्या प्रकारे. पण त्यावेळेस देवाला तुम्ही प्रार्थना केली, असं म्हटलेलं आहे, की "तू माझा तारक झाला, सोडविणारा झालेला आहेस." अजून एक अनुभव आपल्याला सोडवणारा म्हणून पवित्र शास्त्रामध्ये फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव. तुम्हाला माहीत आहे, की सर्वात मोठं आध्यात्मिक संकट म्हणजे आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मांच्या मध्ये फसतो, पडतो. आपलं जे वैयक्तिक जीवन आहे, त्या कर्मांनी एवढं भरून जातं, की आपल्या पाठीवर एक फार मोठं त्या कर्मांचं गाठोडं शेवटपर्यंत आपल्याला सोडवता येत नाही. कधी-कधी असं होतं, की आपल्याला असं वाटतं, की ह्या ठिकाणी काही धार्मिक कृत्य किंवा दानधर्म किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या प्रार्थना असं काही केल्यानंतर ते गाठोडं जाईल. परंतु ते कधीही जात नाही. त्यासुद्धा कचाट्यामध्ये मनुष्य नेहमी असतो. प्रत्येकजण त्याच्यामध्ये आहे. तो म्हणजे आपली कर्म आणि आपण जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून सोडण्याचा. त्यालाच मुक्ती आणि मोक्ष असं नाव आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सर्व समाजामध्ये आहेत. वैयक्तिक रीतीनं ते करावं लागतात. ते आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला तुम्हाला माहीत आहे, की आपण ते सगळं आपलं जे गाठोडं आहे, ह्या जगातून त्या जगात घेऊन जायचं, की इथंच त्याला सोडवणारा कोणीतरी पाहिजे. आणि तो सोडवणारा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी आध्यात्मिक रीतीनं म्हणजेच तारण देण्यासाठी, उद्धार देण्यासाठीच आला. त्याच्या आहुतीनं प्रत्येकाला ते गाठोडं जे आहे कर्मांचं, ते इथंच टाकून देता येतं. कारण तो क्षमा करतो. क्षमेने तुम्हाला आणि मला ते गाठोडं ह्या ठिकाणी सोडून मग क्षमा पावलेले म्हणून आपल्याला त्या स्वर्गामध्ये जागा आहे. सार्वकालिक जीवनामध्ये जागा आहे. आणि त्यालाच म्हटलेलं आहे, की तारण किंवा ख्रिस्त हा आपला तारक होतो. अर्थात त्याला वैयक्तिकीनं, विश्वासानं आपल्याला स्वीकारावं लागतं आणि तो केवळ त्याच्या कृपेनं, केवळ त्याच्या कृपेनं आपल्या शिरावरचं, आपल्या खांद्यावरचं जे कर्मांचं गाठोडं आहे, तो ते काढून टाकतो, टाकून देतो आणि मग त्याचे अनुयायी म्हणून आपण ह्या जगामध्ये जगू शकतो, राहू शकतो. ह्या जगातच नव्हे, तर पुढच्या जगामध्ये आणि म्हणून दावीद ह्या ठिकाणी म्हणतो, की "हे परमेश्वरा, तू माझं ऐकलंस, परंतु त्याचबरोबर तू माझा तारक झालास, उद्धारक झालास." आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं फार महान तारणाचं कार्य ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. कोणीही असा, कुठलेही असा, कोणत्याही रंगरूपाचे असा, परमेश्वराला, परमेश्वराने निर्माण केलेले आपण सर्वजण आहोत आणि प्रत्येकाला तो आमंत्रण करतोय. अहो, कष्टी व भाराक्रांत लोक, म्हणजे त्या गाठोड्याने आध्यात्मिक जे गाठोडं आहे एक प्रकारचं, त्यामुळे
आपल्याला सुचत नाही की ते कसं काढून टाकता येईल. त्या सर्वांना एक प्रकारचं दुःख आणि कष्ट आहे. अशा सर्वांना तो आमंत्रण देतो. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. आणि ज्यावेळेस तशी प्रार्थना आपण कराल, त्यावेळेस दाविदाला जसा अनुभव आला, तसा तो येईल. माझा तारक तू झालेला आहे. आपल्यापैकी कदाचित ऐकणारे अशा प्रकारे त्या अनुभवात असाल, कष्टामध्ये, दुःखामध्ये, मग ते शारीरिक असो, मानसिक असो किंवा आध्यात्मिक असो. प्रभू येशू ख्रिस्त आपला एक तारक म्हणून ह्या ठिकाणी तयार आहे आणि उपलब्ध आहे. मग ह्या ठिकाणी उपकार स्मरण करणं हे वैयक्तिक रीतीनं फार महत्वाचं आहे. आणि तेही आपल्या अनुभवांच्या आधारावर असणं ते तितकंच महत्वाचं दिसतं. आपल्याला माहीत आहे, की कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे मित्र, कुटुंब उपकारस्तुती करतात किंवा आभार मानतात किंवा तो एक प्रकारे सणासारखा दिवस असतो उपकारस्तुतीचा, ते सगळं मानतात. पण ते त्यांचे अनुभव झाले. त्या कुटुंबाचे अनुभव झाले. एखादा मुलगा पास झाला, ग्रॅज्युएट झाला, नोकरी मिळाली, ते त्यांचा अनुभव झालेला आहे तो आणि त्या अनुभवाच्या आधारे आपल्यालाही आनंद आहे, की त्यांना तो अनुभव आलेला आहे. पण आपल्या स्वतःला ज्यावेळेस तो अनुभव येईल, त्यावेळेस मग जसा दावीद म्हणाला, की "हे देवा, तू माझे ऐकले आणि तू माझा तारक झाला आहेस आणि म्हणून मी तुझा धावा करतो, तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो." मी असं म्हणेल, की एखादा अनुभव असा आहे, नव्हे अनेक अनुभव असतील आणि त्यासाठी नक्कीच जसा दावीद म्हणतो, की मी तुझे आभार मानतो आणि अगदी कबुली करतो, की हे तू माझ्यासाठी केलेलं आहेस. असा एक प्रकारचा जो अनुभव आहे, त्याची आपण वाट पाहू. अशासाठी, की आपण त्याचं उपकार स्मरण करू आणि त्याचं स्तवन करू. अजून एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आणि ती म्हणजे सर्वात मोठं उपकार स्तुतीचं कारण, उपकार मांडण्याचं, आभार मांडण्याचं कारण माझ्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी दिसतं. वैयक्तिक अनुभव नक्कीच चांगले आहेत. आपल्या कुटुंबामध्ये चमत्कारिक अनुभव आलेत, तेही फार चांगलं आहे. त्याने आपल्याला अनेक गोष्टी दिल्यात आपल्या जीवनामध्ये, त्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. परंतु हा सगळ्या गोष्टीचा सारांश काय आहे? तो देणारा. जर देव त्याच्यातून काढून टाकला, तर मग काही त्या ठिकाणी उरत नाही. आणि म्हणून उपकार स्मरण किंवा उपकार मानणं आणि त्याच्यासाठी जे कारण आहे, ते हे की प्रत्यक्ष देव. देव काढला तर कारणच गेलं. बरोबर आहे? ह्या कोणत्याच अनुभवाला मग काही अर्थ राहत नाही आणि मिळणार सुद्धा नाही. आणि म्हणून देव हा जो आहे ह्यामध्ये, हा सर्वात मोठा उपकार स्तुतीचं कारण आहे प्रत्येकासाठी. मग त्याने वैयक्तिक कदाचित अनुभव देवो अगर न देवो, कदाचित तो देईल आणि ते नंतर येतील सुद्धा आपल्या जीवनामध्ये. आहेतच, प्रश्नच ते. आपल्याला आज जीवन आहे. आपण जे आपल्या ह्या जगामध्ये वावरतो आहे, बुद्धी, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी ह्या काही आपण स्वतः निर्माण केलेलं नाहीये. देवाने आपल्याला दिलं. खरं तर कोणत्याच गोष्टीवर आपला अधिकार नाही, तसं पाहिलं तर. आपण आपली उंची किती ठरवावी हे सुद्धा आपल्याला ठरवण्याचा अधिकार नव्हता. ते सगळं देवाच्या कृपेनं आणि दयेनं झालेलं आहे. मग असं जर असेल, तर देव फार महत्वाचा झाला. देवाच्याच बद्दल, देव जो आहे, त्याच्याच बद्दल उपकार स्तुती हा दावीद अनेक ठिकाणी करतो, की "हे देवा, तू आहेस." फक्त देव त्याच्याच बद्दल आपण उपकार स्तुती करणं किती महत्वाचं आहे, ह्या ठिकाणी आपल्याला अनेक दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. उदाहरणार्थ ह्या स्तोत्रामध्येच असं तो म्हणतो आहे एका 28व्या वचनामध्ये, की "तू माझा देव आहेस.
मी तुझे उपकार स्मरण करेन. हे माझ्या देवा, देवा, तू देव आहेस आणि तू देव आहेस ह्याचबद्दल मी तुझे उपकार स्मरण करतो. मला असं वाटतं, की आपल्याला मग दैनंदिन जीवनामध्ये जर काही अनुभवच नाही, आपण म्हणाल, की नाही माझ्या जीवनामध्ये तसा काही चमत्कारिक अनुभव नाहीये. काही नाही नेहमी सारखंच आहे. आमचं पैशाची परिस्थिती ठीक आहे. आमचं कुटुंब निरोगी आहे. सगळ्या काही गोष्टी आहेत तशा काही कोणत्याच प्रकारचे चमत्कारिक अनुभव नाही आणि म्हणून मग उपकार स्मरण करणे किंवा देवाचे आभार मानणे ह्याचा काही प्रश्न येत नाही. तुम्हाला माहीत आहे, देव हाच एक फार मोठा विषय आहे. हे सर्वात मोठं कारण आहे. देवाचे उपकार स्मरण करण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी, की देव आहे आणि देव आहे म्हणून मग हे सगळे अनुभव आपल्याला मिळू शकतात. हा जो भाग आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे. उदाहरणार्थ स्तोत्र संहिता अध्याय 100 मध्ये असं सांगितलेलं आहे, की परमेश्वर हाच देव आहे. परमेश्वर हाच देव आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, की असे जाणा, असं जाणून घ्या, ओळखा. परमेश्वराला ओळखणं ही फार मोठी महत्वाची गोष्ट या ठिकाणी त्याने सांगितलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, ते जाणून घेणं, की अरे हो, हे चमत्कार होतात, सगळं काही होतं, आम्हाला सगळी रेलचेल आहे. परंतु जर देव नसता तर? म्हणून देव ह्याबद्दलच आपण परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो, की परमेश्वर हाच देव आहे. आणि मग त्याला जाणा, त्याला ओळखा. मला असं वाटतं, की त्याला ओळखणं कधी-कधी आपण गृहीत धरतो. आहेच, परमेश्वर आहेच. पण त्याला ओळखणं आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याच्या निगडीत येणं, त्याच्या जवळ येणं, ओळखणं, जाणणं म्हणजे त्याच्या निगडीत, त्याच्या जवळ असणं. हा त्याचा अर्थ आहे. पुष्कळदा असं होतं, की देव आपल्याला असं वाटतं, की कुठेतरी वर आकाशामध्ये आहे. तसं नाही. देव आपल्या सन्निध आहे, आपल्या जवळ आहे. कारण त्याने आपल्याला निर्माण केलं अशासाठी, की आपण त्याला ओळखावं आणि आपण त्याला जाणून घ्यावं. मग तो पुढे असं म्हणतो, परमेश्वर हे सर्वात मोठं कारण आता आपल्या समोर आहे. स्तुती करण्याचं, आभार मानण्याचं. मग त्याला जाणून घेणं आणि मग त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. मग हा जो देव आहे, त्याला जाणून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्या सहवासामध्ये असणं, मग ही आपली जबाबदारी आहे. ओळखणं, की माझं हे अस्तित्व आहे, ही जी उत्पत्ती आहे माझीच, स्वतःची ही मी केलेली नाहीये. देवाने केलेली आहे. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. पुन्हा एकदा एक व्यावहारिक असं उदाहरण ह्या ठिकाणी असं दिलेलं आहे. त्याच्या कुरणातील कळप आहोत. म्हणजे अ, एखादा मेंढपाळ असतो आणि एखाद्या कुरणामध्ये त्याच्या मेंढरांना तो घेऊन जातो. अशासाठी की त्या ठिकाणी त्यांना अन्न, पाणी वगैरे संरक्षण मिळावं. आणि त्या ठिकाणी अ, एखाद्या मेंढराने तिथंच राहणं हे त्याच्यासाठी किती चांगलं आहे. कदाचित इतरही वेगवेगळ्या ठिकाणी कुरणं असतील, गवत आहे, पाणी आहे वगैरे, वगैरे. परंतु त्याच्या कुरणात राहणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तो म्हणतो, की त्याच्या कुरणातील आपण कळप आहोत. त्याच्या कळपात राहण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि मग त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण तो चांगला आहे. त्याची दया युगानयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते.
आणि ज्यावेळेस हे त्याला कळलं की हा परमेश्वर कनवाळू दयाळू आहे, तर त्याने काय म्हटलेलं आहे 116 स्तोत्रामध्ये, तो असं म्हणतो 12व्या वचनामध्ये, फार सुंदर वचन त्याने वापरलेलं आहे. परमेश्वराने मजवर केलेल्या उपकारांचा मी कसा उतराई. थोडक्यात म्हणजे तो असं म्हणतो की मी कसे फेडू. देवा, तू देव आहेस आणि हा जिवंत परमेश्वर मला मिळाला, किती तुझे उपकार मानव. आणि मग माझ्या दैनंदिन जीवनामध्ये, माझ्या अस्तित्वापासून तर माझ्या ह्या जगाच्या जीवनामधल्या प्रवासामध्ये आणि सार्वकालिक प्रवासासाठी सुद्धा तू मला तरतूद केलीस. माझे शब्द, माझी प्रार्थना ऐकलीस आणि मग माझा तो तारक झाला. हा एवढा मोठा, हा जो आध्यात्मिक प्रवास आहे, त्याच्यामध्ये परमेश्वरा तू आहेस. आणि म्हणून तो म्हणाला ह्या ठिकाणी, म्हणतो, परमेश्वराने मजवर केलेल्या उपकारांचा मी कसा उत्तराई राहू, कसा फेडू, कोणत्या रीतीनं फेडू. पैसे देऊन फेडू शकतो का मी? किंबहुना एखाद्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी दान धर्म करून वगैरे वगैरे, किंवा अजून कोणत्या ह्या ह्या जगातल्या गोष्टींनी आम्ही देवाचे हे जे उपकार आहे कसे फेडू शकतो? नक्कीच ह्याही गोष्टींनी आपण प्रगट करू शकतो. आपण जे काही त्याला देतो, जे काही त्याच्यासाठी आपण करतो, कृतीनं करतो, शब्दांनी करतो, प्रार्थनेच्या रूपात करतो, ते नक्कीच चांगलं आहे. परंतु जितकं केलं ते फार कमी आहे. आपण त्याच्यावर उपकार कधीच करू शकत नाही, असं दाविदाला सांगायचं. मी तुझा उतराई आहे देवा. कोणत्याच रीतीनं तुझे उपकार मी फेडू शकत नाही. जे काही आहे त्याचा स्वीकार कर. आणि अशा प्रवृत्तीने तो त्या ठिकाणी परमेश्वराच्या समोर जातो. आणि अजून एक वाक्य, अजून एक वचन दाविदाने 17व्या वचनामध्ये 116व्या अध्यायाच्या म्हटलेलं आहे, मी तुला उपकार स्मरण होमबली अर्पीन, परमेश्वराच्या नापाची घोषणा करेन. तो असं म्हणतो की मी काहीही कितीही केलं तरी ते कमीच आहे. परंतु त्यातल्या त्यात मी जे काही करीन त्याचा स्वीकार कर. तुझे उपकार मानतो. हा उपकार रूपी होम, होमबली तू त्याचा स्वीकार कर. मंडळी, कृतज्ञ, आभारी अंतःकरणानं देवाला खरोखरच मनापासून जे काही तुम्ही अर्पाल, तो देवाला अर्पिलेला होम बली आहे आणि तो स्वीकारेल. परमेश्वराच्या नावाची घोषणा करील. त्याची स्तुती त्याच्या मुखात असेल आणि जे काही त्याला करता येईल परमेश्वराच्यासाठी उपकार स्तुती म्हणून, तो देव होमबली म्हणून त्याचा स्वीकार करेल. मंडळी, मला असं वाटतं की फार सुंदर हा जो सणाची जी प्रथा इकडे सुरू झालेली आहे, फार चांगली आहे. ती पसरत आहे जगभर. परंतु ह्या सणाचं गुपित असं आहे की परमेश्वराने आपल्यावर उपकार केलेले आहेत. ते उपकार तुम्हाला आणि मला ह्या जगात जितक्या पद्धतीनं, ज्या रीतीनं पूर्ण करता येतील, ते आपण पूर्ण करू आणि त्याचे उपकार मानित ह्या जगामध्ये आपण जगत राहू. देव आपणास आशीर्वाद देवो. मला आशा आहे की आजची ही प्रवचने परमेश्वरने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित केलेली आहे. त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ बाळासाहेब रेव्हरंड डॉक्टर प्रमोद अघमकर यांचे सुद्धा मी खूप आभार मानतो. कारण वेळोवेळी देवाच्या वचनाची सेवा या आपल्या चॅनलवर ते करत आहेत. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो. आज आपण आपल्या भक्तीतील प्रार्थनेकडे वळणार आहोत. देवाची आपण स्तुती करूया, कारण आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि परमेश्वरांचं सहाय्य करता झालेलं आहे. मागील सप्ताहामध्ये आपण आपल्या सर्व जे नर्सिंगचे जे विशेष स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परीक्षेसाठी परत आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि ते कळतात की परमेश्वराने त्यांचं सहाय्य केलेलं आहे. अनेक आपले बंधू आणि भगिनी प्रवासामध्ये होते. मागील सप्ताहामध्ये देवाने त्यांचा प्रवास सुरक्षित केला, त्यांचं सहाय्य करता तो झाला, त्याबद्दल देवाची स्तुती असो. श्रद्धा नावाची आपल्या बहीण आहे, त्यांची एक सर्जरी होती आणि ती यशस्वी केली आहे परमेश्वराने. देवाची त्याबद्दल स्तुती असो. काही प्रार्थना आज आपल्या समोर आहेत आणि विशेष करून आरोग्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत.
सिस्टर स्मिता भोगले यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आहोत आणि त्यांना आरोग्याची गरज आहे. आणि प्रभू येशूच्या नावाने आरोग्य आपण त्यांना मागणार आहोत आणि संपूर्ण त्यांच्या परिवाराच्यासाठी सुद्धा आपण सहाय्य यावेळेस मागणार आहोत. त्याचप्रमाणे काही परिवार आहे त्यांना सहाय्याची गरज आहे. साळवी कुटुंब आहेत त्यांच्यासाठी आपण आठवण करणार आहोत. साठे परिवार आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या वारली भागातील गांगडा परिवार आहे त्यांचीसुद्धा आज आपण आठवण करणार आहोत. आज आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत प्रियांका सिस्टर यांच्यासाठी. त्यांना आरोग्याची गरज आहे, सहाय्याची गरज आहे. जगदाळे बंधू यांच्या आईंच्यासाठी आपण आरोग्य यावेळेस मागणार आहोत. कृष्णा आपली नर्स मुलगी आहे आणि तिलासुद्धा सहाय्याची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपण प्रवीण खडताळे यांचे बंधू ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना आरोग्याची गरज आहे. त्यांचेसुद्धा आपण आठवण करणार आहोत. आज परत या चॅनलला जे जे विविध भागातून आपले बिंदू भगिनी आणि परिवार जोडल्या गेलेले आहेत, आज यावेळेस जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आपल्यामधील कोणी आज आजारी आहेत, कोणाला सहाय्याची गरज आहे, काही पारिवारिक समस्या आहेत, काही बंधनं कदाचित आहेत, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने आपण परमेश्वराच्या चरणी सादर करणार आहोत. आणि म्हणून आपण सर्वांच्यासाठी मी नेहमी जे जे चॅनलला जोडल्या जातात त्यासाठी आपण प्रार्थना करत असतो. आज आपल्या देशाची आपण आठवण करूया आणि परमेश्वरानं सहाय्य करावं आपल्या देशबांधवांसाठी. त्याची दया, त्याची कृपा, त्याची शांती आणि त्याची शांतता आपल्या देशामध्ये परमेश्वराने द्यावी. यासाठी आपण विशेष करून आपल्या देशाची नियमित आपण आठवण करत असतो. आज आपण आपल्या देशासाठी सुद्धा प्रार्थना करणार आहोत. चला तर आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या त्या ठिकाणी प्रभूचरणी लीन नम्र होऊया आणि आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो देवा, कारण हे प्रार्थनेचं माध्यम तू आम्हाला दिलेलं आहे, ज्याद्वारे आम्ही तुझ्याशी जोडतो, तुझ्याशी बोलतो, तुझ्या समोर आमचं मन मोकळं करतो. आमची प्रत्येक गरज, आमची प्रत्येक विनंती देवा तुला आम्ही सादर करू शकतो, सांगू शकतो. आणि म्हणून या प्रार्थनेच्या माध्यमाबद्दल जे तू आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही या प्रार्थना तुला सादर करण्या अगोदर आमच्या सर्व पापांची, अपराधांची, चुकांची क्षमा मागतो देवा. होय, कारण देवा तू क्षमा करणारा परमेश्वर आहे. आणि देवा जी क्षमा तुझ्याद्वारे आम्हाला प्राप्त तू करून दिलेली आहेस, हो प्रभू, ते त्याद्वारेच या प्रार्थना तुझ्यापर्यंत आमच्या पोहोचू शकतात. आणि म्हणून देवा सर्वप्रथम आम्ही आमच्या पापांची, अपराधांची, चुकांची क्षमा मागतो. सर्वप्रथम आम्ही तुझी स्तुती करतो, कारण आम्ही प्रार्थनेमध्ये होतो देवा आणि तू सहाय्य करता झाला. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवा आमच्या नर्सिंगच्या स्टुडंट्ससाठी ज्यांच्या एक्झाम्स होत्या आणि त्यामध्ये त्यांचं सहाय्य करता झाला. त्यांचं पुढील शैक्षणिक जीवनसुद्धा देवा असंच तू त्यांचं सहाय्य करतात हो आणि आशीर्वादित कर. प्रभू, आज आम्ही शिकून प्रार्थना करतो, तुझी स्तुती करतो देवा, कारण अनेक लोकांच्यासाठी मागील सप्ताहामध्ये त्यांच्या प्रवासामध्ये तू सहाय्य करता झाला. त्याचा प्रवास तू सुरक्षित केला. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण श्रद्धा या आमच्या मुलीच्या जी शस्त्रक्रिया होती तू यशस्वी होऊ दिली. तेव्हा आज परत तुझ्या चरणी लीन नम्र होतो. आमच्या काही गरजा आहेत आणि त्या विश्वासाने तुला सादर करत आहोत. आमची प्रार्थना आहे देवा आमच्या बहीण स्मिता भोगले यांच्यासाठी. देवा त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, विशेष करून त्यांच्या आरोग्यासाठी. प्रभू, शरीरातील सर्व अशक्तपण तू काढून टाक. तुझ्या स्पर्शाने पूर्णपणे त्यांना तू बरं कर. त्यांच्या मनावरील सर्व ओझं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने दूर कर, अशी प्रार्थना भोगले या आमच्या बहिणीसाठी आम्ही करत आहोत. त्यांच्या संपूर्ण परिवाराला देवा आज तुझ्या हाती आम्ही देतो देवा. त्यांचं सहाय्य करतात हो प्रभू. आज आम्ही आमचे इतर जे परिवार आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना आज सहाय्याची गरज आहे, गांगडा परिवार आहे आमच्या वारली भागातील, तुझं सहाय्य त्यांच्यासाठी मागतो. साळवी परिवार आहे त्यांच्यासाठी देवा आज विशेष करून तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. साठे परिवाराला देवा तुझं आरोग्य आम्ही मागत आहोत. प्रभू, आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो प्रवीण खडताळे यांच्या बंधूंसाठी जे ॲडमिट आहे, कृपा करून तुझं आरोग्य त्यांना लाभू दे. बंधू जगदाळे यांच्या आईंच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो, या वयामध्ये जे आरोग्य त्यांना ज्याची गरज आहे, कृपा करून त्या स्पर्शाने तुझं आरोग्य त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो देवा. आम्ही प्रार्थना करतो या तृष्णा ह्या आमच्या नर्सिंग मुलीसाठी तुझं सहाय्याची त्यांना गरज आहे, कृपा करून त्यांचा सहाय्य करता तू हो. प्रियांका ह्या मुलीसाठी सुद्धा ते आम्ही तुझं सहाय्य मागतोय आणि तुझं आरोग्य मागत आहोत. प्रभू, आज आम्ही आमच्या मंडळीतील सर्व परिवारांच्यासाठी विशेष तुझं सहाय्य मागतो. या दिवसामध्ये अनेक परिवार देवा चॅलेंजिंग सिच्युएशनमधून जात आहेत.
सैतानाचे अनेक प्रयत्न देवा आमच्या परिवाराला अस्थिर करण्यासाठी आहे. पण देवा आमची मागणी आहे, ह्या दिवसामध्ये आमच्या प्रत्येक परिवाराला तू मजबूत कर, बळकट कर. आत्मिकरित्या प्रभुदेवा आमच्या प्रत्येक परिवाराला तू विशेष करून त्यांची उन्नती होऊ दे, त्यांची वाढ होऊ दे. वचनामध्ये देवा, प्रार्थनेमध्ये अधिक सक्रिय आमच्या सर्व परिवाराला तू बनव, अशी प्रार्थना आज आमच्या सर्व परिवारांच्यासाठी आम्ही करत आहोत. आमच्या परिवारांची सर्व कौटुंबिक गरज आणि विशेष करून देवा आज जे लोक जे प्रिय लोक या चॅनलला जोडल्या गेले ते सर्वांच्यासाठी त्यांची प्रत्येक वैयक्तिक गरज, कौटुंबिक गरज, लेकरांच्या आमच्या गरज आहेत. आर्थिक प्रश्न अनेक परिवारामध्ये निर्माण झालेले आहेत. अनेकांना देवा रोजगार ह्या गेल्या दिवसांमध्ये गमवावे लागले आहेत. हो प्रभू, आमची प्रार्थना आहे आमच्या सर्व परिवारांच्यासाठी या दिवसांमध्ये विशेष करून त्यांचं सहाय्य करत आहोत देवा. प्रभू आज आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू आमच्या देश बांधवांसाठी आमची प्रार्थना आहे. तुझी दया, तुझी कृपा, तुझी शांती, तुझी बंधुप्रीती सदैव आमच्या देशामध्ये नांदू दे. अनेक प्रश्न आव्हानं आमच्या देशामध्ये आहे. रोजगाराचे प्रश्न आहे देवा, हेल्थविषयक अनेक गरज आहे, शैक्षणिकदृष्ट्या देवा सहाय्याची गरज आहे. आमच्या तरुण मुलांसाठी मुलींसाठी देवा विशेष करून मी सहाय्य मागतो, तुझी दया आणि कृपा मागतो देवा. देवा त्यांचं जीवन आशीर्वादित कर, त्यांचे पुढील त्यांची आयुष्य आणि भविष्याची मार्ग तू कृपा करून मोकळे कर प्रभू, अशी प्रार्थना आज आमच्या सर्व तरुण मुलांसाठी मुलींसाठी करत आहोत. परत देवा आमचे अनेक मंडळे आहेत, विविध ठिकाणी आहेत. अनेक ठिकाणी प्रभुदेवा भय आहे, दडपण आहे. अनेक कठीण स्थितीमधून काही मंडळी आमच्या जात आहेत, विरोध आहे. प्रभू आम्ही तुझी दया, तुझं संरक्षण आम्ही मागत आहोत. या दिवसामध्ये तुझं कार्य प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माध्यमातून तू आशीर्वादित होऊ दे. प्रदेव आम्ही खूप तुझे आभार मानतो. आमचं चॅनल येथपर्यंत तू आशीर्वादित केलेलं आहे. यापुढे देवा ह्या चॅनलच्या द्वारे अनेक लोकांपर्यंत तुझं वचन, तुझा प्रकाश पोहोचवण्याचं कार्य होऊ दे. प्रदेव आम्ही सर्वजण आमचे येणारे आमचे आयुष्य आणि भविष्य हा आठवडा तुझ्यात समर्पित करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना आपण यावेळेस म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्याकडे ऋण सोडले आहे तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुप येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवाची स्तुती असो मंडळी. परत आज आमच्या सर्व परिवाराच्या द्वारे आणि मंडळीच्या द्वारे आपण सर्वांना विशेष करून थँक्स गिव्हिंग उपकार स्तुतीच्या ह्या सप्ताहाबद्दल खूप खूप शुभेच्छा, आणि परमेश्वर तुम्हाला असंच आशीर्वादित ठेवो ही प्रभूचरणी प्रार्थना. येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आपण एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आपल्या काही गरजा असतील तर कृपा करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा ह्या चॅनलच्या टेक्स्टमध्ये सुद्धा आपण पोस्ट करू शकता. पुढील आठवड्यामध्ये आपली परत भक्ती जी हॉलमध्ये आहे ती होऊ शकणार नाही. ऑनलाईन आपण भक्ती करणार आहोत, त्याची कृपा करून नोंद घ्या. आणि जसं माहीम येथील हॉल आपल्याला उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात येईल. पण देवाची स्तुती असो की हे माध्यम आपल्या हाती परमेश्वराने दिलेलं आहे, आणि परमेश्वर याद्वारे आपल्याला आशीर्वादित करत आहे. परत भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळेस आणि ह्याच माध्यमातून. तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.